चित्त भारवित्त विसरले, आता कैसी जाऊ घरा नोहे बरा लौकिक। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण असणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचा मूर्तिमंत पुतळा आणि वारकरी संप्रदायाचा कळस असणारे, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना ज्ञानाचा उपदेश करत असताना म्हणावं, राजे तुमच्या हातामध्ये शमशीर असणं आणि तुम्ही शत्रूचा नायनाट करणं हा तुमचा परमार्थ आहे, आमच्या मुखामध्ये नाम असणं आणि त्याचा प्रचार प्रसार करणं हा आमचा परमार्थ आहे। हा उपदेश करणारे तुकोबराय यांचा गवळणींबरोबर संवाद साधणारा काल्याच्या प्रसंगाचा उत्कृष्ट 4 चरणाचा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे। विठ्ठल विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं वक्त्याचं कर्तव्य ठरतं। प्रस्तुत कार्यक्रम किम निमित्ताने आहे आपणा सर्वांना ज्ञातच आहे। यावर्षी पवित्र पावन तिथीवर गुढीपाडव्याच्या नववर्षाच्या तिथीवर सुरू झालेला हा सप्ताह, ज्यामध्ये शिवलीलामृताचं पारायण, शिव महापुराण कथा की ज्याची सेवा ही संपन्न झालेली आहे आणि तो सेवा करण्याचा योगही मला प्राप्त झालेला होता। आणि त्याचबरोबर या संपूर्ण कार्यक्रमाची सांगता ज्या काल्याच्या कीर्तनाने होत असते, त्या काल्याच्या कीर्तनाची सेवा माझ्याकडे आलेली आहे। तरी देखील आपण सर्वजण या कीर्तनामध्ये उपस्थित आहात। जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल म्हटलं जाईल तेव्हा टाळी वाजून मुखाने नामस्मरण करायचंय, म्हणजे सगळ्यांची साथ सगळ्यांचं सहकार्य या कार्यक्रमाला या कीर्तनाला प्राप्त होईल आणि आपल्या सगळ्यांचा परमार्थ त्या ठिकाणी भगवान उमा महेश्वराच्या चरणापर्यंत पोहोचेल। विठ्ठल विठ्ठल अभंग तुकोबरायांचा आहे आणि प्रस्तुत अभंगामधून तुकोबराय एका गवळणी बरोबर संवाद साधत असताना म्हणतायत की नेमकी तुझी अवस्था ही का झालेली आहे। ती गवळण आपल्या अवस्थेचं वर्णन या अभंगामधून करते। गवळण आणि तुकोबराय यांचा संवाद म्हटलं म्हणजे शंका निर्माण होण्यासारखं आहे। कारण गवळण होती द्वापार युगामध्ये, जेव्हा कृष्णावतार झाला तेव्हा कृष्णावतारामध्ये गवळण झालेले आहेत, ज्या भगवान परमात्म्याच्या आजूबाजूला त्या ठिकाणी होत्या। भगवान परमात्म्याची लालसा त्यांच्या अंतःकरणामध्ये होती, भेटीची असेल, बोलण्याची असेल, सर्व प्रकारची लालसा। अशा गवळणी आणि त्या गवळणींना जी कृष्ण प्राप्तीची इच्छा होती, त्या गवळणींचा आणि तुकोबरायांचा संवाद कसा बरं झाला असेल। कारण तुकोबराय आहेत कलियुगामध्ये झालेले आणि गवळणी आहेत द्वापार युगामध्ये झालेल्या। मग द्वापार युगातल्या गवळणी बरोबर तुकोबराय कशा पद्धतीने संवाद साधू शकतायत। अंतःकरणामध्ये शंका निर्माण होईल आणि शंका निर्माण झाली पाहिजे। ज्यांच्या अंतःकरणामध्ये मनामध्ये शंका निर्माण होते, खऱ्या अर्थाने ते लक्षपूर्वक कथा कीर्तनाचं श्रवण करत असतात। शंका आहे की तुकोबराय आणि गवळणींचा संवाद कसा झाला, तर त्याचं निरसन आणि उत्तर असं आहे की तुकोबरायांचा गवळणींबरोबर खरोखर संवाद झालेला आहे। द्वापार युगातल्याच गवळणींबरोबर तुकोबरायांचा संवाद झालेला आहे, यात अजिबात संशय नाही। का आणि कशा पद्धतीने, तर जे तुकोबराय या कलियुगामध्ये तुकोबरायांच्या रूपाने अवतरित झालेले आहे, ते तुकोबराय फक्त कलियुगामध्येच अवतरित झालेले आहे असं नाही। त्या तुकोबरायांनी 4ही युगामध्ये अवतार धारण केलेला आहे। पहिलं जेव्हा सतयुग, ज्याला कृतयुग म्हटलं जातं, त्याही युगामध्ये तुकोबराय अवतरित झाले होते। जेव्हा नृसिंह अवतार झाला त्यावेळेस तुकोबराय प्रल्हादाच्या रूपाने होते। त्याच्यानंतर लागलं त्रेतायुग, त्रेतायुगामध्ये राम अवतार झाला। राम अवतारामध्ये सुद्धा तुकोबराय होते अंगदाच्या रूपाने। त्याच्यानंतर लागलं द्वापार युग, द्वापार युगामध्ये भगवान श्रीहरी विष्णू त्या ठिकाणी कृष्ण रूपाने अवतरित झाले, तेव्हा तुकोबराय होते उद्धवाच्या रूपाने। आणि त्याच्यानंतर जेव्हा कलियुग सुरू झालं, त्या कलियुगामध्ये तुकोबरायांनी अवतार धारण केला, ते नामदेवरायांच्या रूपाने प्रकट झाले होते। त्याच नामदेवरायांनी एक त्या ठिकाणी प्रतिज्ञा केली की मी एवढे एवढे अभंग त्या ठिकाणी लिखाण करेन, परंतु तेवढे अभंग त्या ठिकाणी पूर्ण झाले नाही लिखाणाचे, काही अभंग लिखाणाचे शिल्लक राहिले। म्हणून ते कार्य पूर्ण करण्यासाठी
त्याच नामदेवरायांनी तुकोबरायांच्या रूपाने अवतार धारण केला आणि राहिलेले दशलक्ष अभंगापैकी राहिलेले जे आहेत 4000 अभंग त्या ठिकाणी तुकोबरायांच्या रूपाने अवतरित होऊन त्यांनी त्यांची रचना केलेली आहे. म्हणजे तुकोबराय एकाच युगामध्ये नाही 4ही युगामध्ये झालेले आहे. म्हणून म्हटलेलं आहे चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी पाठी मागे डोळे झाकून उभी तेजनी. जनाबाई म्हणतात की 4ही युगांमध्ये ज्यांनी अवतार धारण केलेला आहे ते नामदेवराय त्या ठिकाणी होते. तेच तुकोबरायांच्या रूपाने अवतरित झालेले आहेत. अवतार नामयाचा संप्रदाय सकळाचा येतोनिया. तुकोबराय कोण आहे? नामदेवरायांचा अवतारच त्या ठिकाणी तुकोबरायांच्या रूपाने ते अवतरित झालेले आहे. म्हणजे जेव्हा द्वापार युग होतं, जेव्हा कृष्णावतार झाला होता त्यावेळेस तुकोबराय अंगदाच्या रूपामध्ये होते. अंगद कोण होते? अंगद हे यदुकुलाचे महामंत्री होते. अंगद भगवान परमात्म्याचे चुलत भाऊ ही लागत होते, मावस भाऊ सुद्धा लागत होते. देवगुरु बृहस्पतीचे शिष्य होते आणि अभ्यास केवढा होता, चराचरामध्ये भगवान परमात्मा दिसावा एवढा त्यांचा योगाचा अभ्यास होता. असे परिपूर्ण होते. परंतु एक कमतरता भक्तामध्ये भगवान परमात्म्याने बघितली. कोणती? श्रीमद भागवतामध्ये ज्याचं वर्णन आलेलं आहे. उद्धवामध्ये एक कमतरता दिसली. सगळं काही आहे परंतु ज्ञानाचा अहंकार दिसला, प्रेमाभक्तीचा अभाव दिसला. आणि जेव्हा प्रेमाभक्तीचा अभाव दिसला त्यावेळेस भगवान परमात्म्यालाही वाटलं हा अहंकार आपण तोडला पाहिजे. कारण भगवान परमात्म्याला भक्ताचा अहंकार सहन होत नाही. तिळभर जरी होय अभिमान मेरू तो समान भार देवा. तिळभर जरी अहंकार अभिमान असला तरी देवाला सहन होत नाही. आणि ज्याच्याजवळ ज्ञान असतं, ज्याच्याजवळ संपत्ती असेल, ज्याच्याजवळ पद असेल, पैसा असेल, तारुण्य असेल, हे सगळं काही असेल परंतु विवेक जर नसेल तर एवढं सगळं असूनही काही फायदा होत नाही. आणि अशा स्थितीला अहंकार त्या व्यक्तीच्या जवळ आल्याशिवाय राहत नाही. म्हणून म्हटलेलं आहे नवल अहंकाराची गोटी विशेषण लगे अज्ञाना पाठी सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. हा अहंकार ज्ञानी सगळं काही असलेल्या व्यक्तीच्या जवळ लवकर जात असतो. आणि तोच अहंकार जेव्हा भगवान परमात्म्याने बघितला, लीला केलेली आहे, तुम्ही भागवतामध्ये श्रवण केलेलं असेल. भगवान परमात्म्याने लीला केली, अतिशय नाराज राहतायत, अतिशय दुखी राहतायत. उद्धवाने विचारलं, प्रभो तुम्ही एवढे नाराज का आहात, एवढे दुखी का राहतात? तुम्ही साक्षात भगवान परमात्मा आहे, तुम्हाला कसलं दुःख? दुःख आमच्यासारख्या सर्वसामान्य जीवांना, ज्यांच्यामध्ये सर्व विषय विकार आहेत, तुम्ही तर निर्विकारी आहात, तुम्हाला कसलं दुःख? त्यावेळेस भगवान परमात्म्याने उद्धवाला सांगितलं, उद्धो मोहे व्रज विसरत नाही. उद्धवा, मला व्रज मंडलाची, व्रज भूमीची आठवण येते, मला त्या गवळणींची आठवण येते, मला त्या बालगोपालांची आठवण येते, मला माता यशोदेची आठवण येते. मी येताना सांगून आलो होतो कि मी परवा येईन, मैं आऊंगा परसो, लेकिन बीत गए बरसो. मी त्यांना खोटं बोलून निघलो होतो, मी परवा येईल, पण उद्धव मी परवा गेलो नाही. महिना झाला, वर्ष झालं, वर्ष चाललं उद्धव, पण मी त्यांना भेटायला गेलो नाही. मी खोटं बोलून आलो. मी खोटं बोलून आल्यानंतर
त्या गवळणींची येताना मी अवस्था बघितली होती, त्या अतिशय कासावीस होत्या, अतिशय दुखी होत्या. माझ्या एका वचनावर त्यांनी विश्वास ठेवला आणि उद्धव त्याच ठिकाणी राहिले. उद्धवा, मला त्या गवळणींची आठवण येते. उद्धव, जाता का तुम्ही त्या गवळणींना भेटायला? तुम्ही ज्ञानी आहात ना, तिथे जा आणि त्या गवळणींना उपदेश करा की माझी आठवण करू नका. खरा परमार्थ काय आहे त्यांना सांगा. तुम्ही ज्ञानी आहात, तुम्ही देवगुरु बृहस्पतीचे शिष्य आहात. भगवान परमात्म्याने सांगितल्यानंतर उद्धव निघाले. आणि जेव्हा उद्धवाने रथ सज्ज केला, उद्धव रथावर चढले. उद्धवाचा रथ त्या ठिकाणी वृंदावनाच्या दिशेने निघाला. उद्धवाचा अहंकार मनातल्या मनात विचार करतोय की त्या शेण भरणाऱ्या, गायी चारणाऱ्या सर्वसामान्य गवळणी ज्यांनी कधी महाविद्यालयाचं तोंड बघितलेलं नाही, अशा त्या बायांना ज्ञान सांगण्यासाठी भगवान परमात्म्याने मला पाठवलंय, देवगुरु बृहस्पतीचा शिष्याला पाठवलंय. हे योग्य आहे का? परंतु जशी भगवंताची इच्छा, जहत अजहत लक्षणादी तत्वमसी महावाक्याचे उद्गार मी जर त्यांना सांगितले तर त्यांना ते ज्ञान कसं कळेल, त्यांना ते ज्ञान कसं समजेल? पण जशी देवाची इच्छा, जशी देवाची इच्छा म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी तो विचार करता करता उद्धव वृंदावनात गेले. परंतु वृंदावनामध्ये गेल्यानंतर उद्धवाने ज्या वेळेस गवळणींची स्थिती बघितली, गवळणींची अवस्था बघितली, तेव्हा उद्धवाला कळालं मला ज्ञान देण्यासाठी नाही, ज्ञान घेण्यासाठी पाठवलेलं आहे. 1-2 तासासाठी गेलेले उद्धव 6 महिने जणू गवळणींच्या विद्यालयामध्ये ऍडमिशन घेतलेलं आहे. प्रेमा भक्तीचं ज्ञान त्या ठिकाणी उद्धवाने प्राप्त करून घेतलं. तेव्हा उद्धवाने अवस्था प्राप्त गवळणीची अवस्था बघितली, जी कृष्ण भक्तीमध्ये लीन होती, जी कृष्ण भक्तीमध्ये समरस झालेली होती, तिला सगळ्या बाजूला कृष्ण दिसत होता, अशी गवळण उद्धवाने बघितली. आता गवळणी म्हणजे कोण आहेत लक्षपूर्वक ऐका. आपण चित्रामध्ये गवळणी बघतो, कृष्ण उभे असतात, आजूबाजूला गवळणी असतात, म्हणजे त्या स्त्रिया असतात. आपण ते चित्र बघितलं की सर्वसामान्यांना ज्यांना ज्ञान पुरेसं नाही त्यांना ते चित्र बघितल्यानंतर वाटतं की या गवळणी म्हणजे त्या सर्वसामान्य स्त्रिया आहेत. परंतु गवळण म्हणजे सर्वसामान्य स्त्री नाही. गोपी म्हणजे काय आहे? गोपी हे अवस्थेचं नाव आहे. गोवैहि इंद्रियैहि कृष्ण रसम पिबंती इति गोपी. जिच्या प्रत्येक इंद्रियांना फक्त कृष्ण रसाची लालसा लागलेली आहे तिला गोपी म्हणतात. गोपी हे अवस्थेचं नाव आहे. जरुरी नाही की गोपी एखादी स्त्रीच असू शकते. ज्यांना कृष्ण भक्तीची लालसा आहे तो पुरुष सुद्धा गोपी असू शकतो. ज्यांच्या डोळ्यांना फक्त वाटतं की कृष्ण दर्शन करावं, ज्यांच्या मुखाला वाटतं की कृष्ण वर्णनच करावं, ज्यांच्या इंद्रियांना सुद्धा कृष्ण भक्तीचीच लालसा आहे, ज्यांच्या त्वचेला सुद्धा कृष्ण भक्तीचीच लालसा आहे, ज्यांच्या मनामध्ये फक्त कृष्णाचंच चिंतन आहे, म्हणजे सर्व इंद्रियांना फक्त लालसा आहे कृष्ण भक्तीची, त्यांना गोपी म्हणतात, त्यांना गवळण म्हणतात. सर्वसामान्य स्त्रिया नाही गवळण. गवळण कोण होती? सर्वसामान्य स्त्री नाही. काही गवळणी होत्या मत्स्यरूपा. जेव्हा समुद्र मंथन झालं आणि भगवान श्रीहरी विष्णूने कुर्म अवतार म्हणजे कश्यप अवतार धारण केला, तोही अवतार एवढा सुंदर होता की त्या अवताराचं दर्शन केल्यानंतर समुद्रातल्या मास्यांना वाटावं की यांच्याबरोबर आम्हाला रममान व्हायचंय. ही इच्छा त्या मत्स्यांच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली. त्याच्यानंतर मास्यांमध्ये सुद्धा भक्ती निर्माण झाली. भगवान परमात्म्याने त्यांना वचन दिलं, मी तुमच्याबरोबर निश्चित रममान होईल, परंतु या जन्मी नाही, पुढच्या जन्मी. त्याच काही मासे गवळणी बनून त्या ठिकाणी व्रजमंडलामध्ये प्रकट झालेल्या होत्या. काही गवळणी कोण होत्या? म्हणतात काही गवळणी दंडकारण्यामधले साधू होते. रामप्रभू जेव्हा 14 वर्षाचा वनवास त्यांना प्राप्त झाला तेव्हा दंडकारण्यामध्ये गेले आणि दंडकारण्यामध्ये गेल्यानंतर सर्व साधू संत महात्म्यांना दर्शन दिलं. त्या महात्म्यांनी हजारो वर्षाचं तप केलेलं होतं, भगवान परमात्म्याचं ध्यान केलेलं होतं. त्याचा परिणाम रामरूपाचं दर्शन त्यांना घडलं. परंतु एकदा की भगवान परमात्म्याचं दर्शन घडलं की लालसा, भगवंताचं दर्शन घडल्यानंतर लालसा संपत नाही, लालसा वाढत जाते. म्हणून भक्ताला वाटतं की हा दिसलाय ना, हा पुन्हा पुन्हा दिसावा. आता दृष्टी पुढे,
ऐसाची तू राहे जो मी तुझ पाहे वेळोवेळा किंवा पांडुरंगा. त्या ठिकाणी भक्ताला एकच लालसा शिल्लक राहते, फक्त तुझं दर्शन घडावं. भगवान राम प्रभू निघून गेले, परंतु त्या साधू संतांनी परमार्थ सोडला नाही, भक्ती केली आणि त्यांनी देह सोडला. तेच साधू 84 कोस व्रजमंडलामध्ये गोपी बनून प्रकट झालेले होते. काही गवळणी ज्या होत्या त्या देवतांच्या पत्नी होत्या, काही गवळणी देवांगणा होत्या, काही गवळणी अप्सरा होत्या, काही गवळणी श्रुती रूपा होत्या. श्रुतींनी स्त्रीरूप धारण करून त्या गवळणी बनून त्या व्रजमंडलामध्ये भगवंताच्या सेवेकरता प्रकट झालेल्या होत्या. म्हणजे गवळणी सर्वसामान्य स्त्रिया नव्हत्या. अशा उच्च कोटीची अवस्था असणारे ते साधू गोपी बनून आलेले आहेत. आणि अशा गवळणींचं जेव्हा भक्ती बघितली, आश्चर्य वाटलं उद्धवाला. ते आश्चर्य वाटल्यानंतर उद्धवाने जेव्हा त्या गवळणींबरोबर संवाद केलेला आहे, तोच संवाद म्हणजे आजच्या कीर्तनाचा अभंग. विठ्ठल विठ्ठल या अभंगामधून तुकोबराय जेव्हा गवळणी बरोबर संवाद साधत आहे, त्यावेळेस तुकोबरायांनी त्या गवळणीला म्हणजे उद्धवाने त्या गवळणीला बघितलं. त्या गवळणीला लालसा होती कृष्ण भक्तीची. प्रत्येक गवळणींना लालसा होती कृष्ण भक्तीची. किती प्रकारच्या गवळणी होत्या तुकोबराय वर्णन करतायत. 3 प्रकारच्या गवळणी होत्या. कुणी सासू होत्या, गवळणी होत्या. कुणी सुना, कुणी लेकी, कुणी एकी. स्वतंत्र स्वरूपाची गवळण म्हणजे सासू स्वरूपाची गवळण. कुणी सुना, कुणी लेकी होत्या. आणि 3ही प्रकारच्या गवळणींची इच्छा होती भगवत दर्शन करायची. तो कुठे दिसेल, कधी दिसेल, कासावीस असायच्या त्या गवळणी. परंतु ज्याही गवळणीला इच्छा झाली की मला कृष्ण दर्शन करायचंय, सासूची जर इच्छा झाली कृष्ण दर्शन करायचंय, तर सासूला कुणाची परमिशन घ्यायची गरज, तयारी केली, पहाटे चहा पाणी झालं की सासू निघाली. कुणाला सांगायची गरज नाही, परमिशन घ्यायची गरज नाही, डायरेक्ट निघाली की यशोदेच्या घरी त्या ठिकाणी जाऊन लगेच कृष्णाचं दर्शन करणार. परंतु दुसऱ्या प्रकारची गवळण होती, तिला म्हटलेलं आहे लेक. ती मुलगी जी आहे तिची जर इच्छा झाली कृष्णाचं दर्शन करण्याची, तिने तयारी केली, घरातून बाहेर निघाली की फक्त एकच आवाज द्यायची गरज आहे, जाते बर का, काल्याचं कीर्तन सुरू झालेलं, जाऊ का विचारायची गरज, जाते एवढं सांगणार आणि निघून जाणार. पण जी सून आहे तिने सगळी काही तयारी केली, सगळे कामं आवरले, तरी सुद्धा तिला परमिशन घ्यावी लागते. आत्याबाई सगळे कामं आवरलेले आहेत बघा, कीर्तनाची वेळ झाली, उशीर नको व्हायला, सगळं आवरलेलं आहे, माझी ही तयारी झाली, कोणतंच काम शिल्लक राहिलेलं नाही, येऊ का मी लगेच तुमच्या सोबत कीर्तनाला, येऊ का, हे विचारावं लागतं. परंतु हे मी आत्ताच्या युगातलं म्हणत नाही, याच युगातलं, परंतु काही वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे की ज्यांना परमिशन घ्यावी लागत होती, नाही का. आता परमिशन घेतच नाही. कारण काय आहे, लग्न झाल्यापासूनच सत्ता हातामध्ये येते. पूर्वी सासूला टेन्शन असायचं, पूर्वी जिचं लग्न व्हायचं त्या मुलीला टेन्शन असायचं, सासू कशी मिळेल. परंतु आता सासूला टेन्शन आहे, सून कशी मिळेल. मिळेल जाऊ द्या, मिळेल की नाही इथून सुरुवात होते. कशी मिळेल नाही, मिळेल की नाही, की असाच राहतो आमचा मुंजोबा, सुरुवात इथून होते.
म्हणून त्या ठिकाणी मी आत्ताची गोष्ट सांगत नाही, काही वर्षापूर्वीची गोष्ट सांगते की परमिशन घ्यावी लागायची, तेव्हा कुठे त्या ठिकाणी निघता यायचं. आणि कितीही चांगलं केलं तरी सुद्धा तिला त्या ठिकाणी परमिशन मिळेलच असं नाही. जर एखादी सून म्हटली येऊ का, सगळी तयारी झाली, सगळे कामं झाले, सासूबाईची मनस्थिती नीट जर नसेल तर ती लगेच म्हणायची तुला काय कळतंय. त्या ठिकाणी कीर्तन सुरू झालं की ते हा हो झालं की मग ये तुला काय कळतंय त्याच्यात, कुठे रागरागीने आणि गायन कळतंय तुला, ते हा हो झालं की मग तू, म्हणजे सासूबाईला याच्यातलं सगळं कळतं नाही का, कळलं पाहिजे. ठीक आहे, त्या ठिकाणी परमिशन मिळाली तर यायला मिळायचं. ही पारतंत्र्यामध्ये असलेली सुनबाई, चांगलं केलं तरी त्या ठिकाणी नावं ठेवले जाणार आणि वाईट केलं तरी सुद्धा नावं ठेवले जाणार. शेतकरी सासूबाई आणि सुनबाई दोघीही जणी त्या ठिकाणी पुरुष वर्ग निघून गेले शेतामध्ये की न्याहारी घ्यायच्या आणि दोघीही जणी जायच्या शेतामध्ये. जसे त्या ठिकाणी शेतामध्ये निघाल्या, शेजारची बाई आली आणि तिने लगेच मधूनच आवाज दिला का हो आत्याबाई, निघाल्या का कामाला? म्हटले हो, आमचं शेत आहे, आम्हालाच कामं करावे लागतील नाही का, त्याच्याशिवाय घरी बसून काही होणार आहे का? निघालो आम्ही दोघी जणी. त्या ठिकाणी दोघींना जाताना बघितलं, सासू एकांतात असताना शेजारची लगेच म्हणायला लागली का हो सासूबाई, आत्याबाई, तुम्ही दोघीही जणी सोबत जातात आणि दोघीही जणी सोबत येतात. सासूबाईने उत्तर दिलं हो ना, ती माझी बरोबरी करणार नाही तर कुणाची करेन? कोण? सुनबाई. परंतु हे नंतर शेजारच्याच स्त्रीकडून जेव्हा सुनबाईला कळालं त्यावेळेस सुनबाईने थोडा बदल केला. शेतात जायचं होतं ना, त्यावेळेस त्या ठिकाणी सगळा स्वयंपाक, घरातले सगळे कामं आवरले, न्याहारी बांधली आणि सासूबाईंच्या हातामध्ये दिलं की ही न्याहारी घ्या, तुम्ही जा आधी, मी थोडं मागून येते. सासूबाईंना पुढे पाठवलं. जसं सासूबाई पुढे निघाल्या, ही शेजारची आली. जशी ही शेजारची आली ती म्हटल्या का हो आत्याबाई, तुम्ही आज एकट्याच? म्हटले हो, मी आहे ना मोलकरीण, मला पाठवलं पुढे, महाराणी येतील मागून. तेही त्या ठिकाणी तिच्याच कडून सुनबाईला संध्याकाळी समज. सुनबाईने विचार केला नाही, हेही बरोबर नाही, सासूबाईंना हेही आवडलेलं नाही, अजून जरा बदल करूया. घरातले सगळे कामं तिसऱ्या दिवशी पहाटे आवरले, न्याहारी बांधली, सगळे कामं झाले आणि न्याहारी बांधल्यानंतर सुनबाईने सांगितलं आत्याबाई, मी पुढे जाते, तुम्ही मागून या. मी आधी जाते ना पुढे. न्याहारी घेतली, सुनबाई निघाल्या, पुढे गेल्या आणि शेजारची आली. जशी शेजारची आली त्या ठिकाणी बोलायला लागली का हो आत्याबाई, आज तुम्ही मागे, सुनबाई गेल्या पुढे. म्हटले हो, महाराणी गेल्या ना पुढे, मला सेवकाला ठेवलं मागून मागे यायला. तेही संध्याकाळी समजलं. पुन्हा तिने विचार केला, पुढे पाठवणंही सुख नाही, मागे राहूनही सुखी नाही, सोबत येऊनही सुखी नाही. चला आज सोबत जाऊनच गप्पा मारून विचारूया की नेमकी तुम्हाला काय पटतंय. पुन्हा त्या ठिकाणी पहिल्या पद्धतीने न्याहारी बांधली, सासूबाईला सोबत घेतलं, निघाले शेतामध्ये. आणि जशा निघाल्या तेवढ्यात ही शेजारची, हा ही शेजारची चांगली पाहिजे, नाहीतर ती घरामध्ये काड्या केल्याशिवाय राहत. ती शेजारची आली आणि आल्यानंतर ती म्हटली काय मग दोघी जणी आज सोबतच, आज काही नवीन कामं आहेत का? सासूबाईने लगेच उत्तर दिलं, सवतीसारखी माझी बरोबरी ही करणार नाही तर कोण करेल? त्या ठिकाणी तोही शब्द ऐकला, वाईट वाटलं. म्हणजे चांगलं केलं तरीही नावं ठेवणार, वाईट केलं तरीही नावं ठेवणार. पारतंत्र्यामध्ये असणारी पहिल्याची स्त्री तशीच ती गवळण द्वापार युगामधली. भीती वाटायचं, कसं त्या ठिकाणी विचारू, कसं जाऊ. म्हणून सासूबाईचं लक्ष नसताना ते जे भरलेले माठ होते ते ओतून द्यायचे आणि जेव्हा माठ रिकामे झाले त्यावेळेस म्हणायचे सासूबाई घरामध्ये पाणी नाही. तेव्हा काही पाईपलाईन आणि नळ नव्हते. म्हणून यमुना नदीच्या त्या ठिकाणी तीरावर जायचं, यमुनेचं पाणी आणायचं आणि ते घरामध्ये वापरायचं. घरामध्ये पाणी नाही, मी जाऊ का पाणी घ्यायला? सासूबाई होकार देणारच, कारण पाणी नसलं तर जावंच लागणार आहे. म्हणून त्या ठिकाणी निघाली ती गवळण. रिकामा माठ घेतलेला आहे, नदीच्या किनाऱ्यावर गेली, तिने माठ पाण्याने भरला आणि जसा माठ पाण्याने भरला ती त्या ठिकाणून त्या नदीतून बाहेर निघाली. आणि तिची इच्छा एकच होती की भगवान परमात्मा कुठून तरी आले पाहिजे आणि दिसले पाहिजे. तो भरलेला माठ रिकामा करून
पाणी घेण्यासाठी जाण्याची लालसा का आहे? कारण यमुनेकडे जाताना भगवान परमात्म्याच्या घराकडून जायचं आणि भगवान परमात्मा कुठेतरी दिसला पाहिजे, तो दिसेल, त्याचं दर्शन घडेल म्हणून पुन्हा पुन्हा पाण्याला जायचं. म्हणून ती जशी निघाली तिला आज भगवान परमात्मा दिसले नाही, कासावीस झाली, तिच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. आणि जेव्हा त्या ठिकाणी ती पुढे पुढे जायला लागली, भगवान परमात्म्याला वाटलं आपला भक्त कासावीस झालेला आहे, आपण दर्शन द्यायला गेलं पाहिजे. भगवान परमात्मा यमुना तीरावर आले, दर्शन झालं आणि जसा कृष्ण दिसला, कृष्ण दिसल्याबरोबर ती देहभान विसरली. जशी देहभान विसरली, चालता चालता डायरेक्ट उभी राहिली. कशी? जसा स्टॅच्यू किंवा पुतळा असतो म्हणतात तशा पद्धतीने. तिच्या कमरेवर भरलेला माठ होता, तिने एक पाऊल जमिनीवर ठेवलेला होता, एक पाय जमिनीपासून उंच उचललेला होता. तिला कृष्ण दिसल्याबरोबर तिचं चालणं बोलणं सगळं स्थिर झालं, स्तब्ध झालं. अनेक गवळणी आल्या, पाणी भरून गेल्या, पुन्हा दुसरी खेप, पुन्हा तिसरी खेप, परंतु ही जसल्या तशी उभी होती. जेव्हा ही जसल्या तशी उभी होती, हलत नाही, चालत नाही, बोलत नाही, तेव्हा उद्धव तिथे गेले आणि उद्धवाने विचारलं, तुला काय झालेलं आहे, तू अशी का उभी आहे? त्यावेळेस उद्धवाला त्या गवळणीने उत्तर दिलं की तो हरी मला दिसला आणि त्याने माझ्या चित्ताचं हरण केलेलं आहे. अभंगाचं प्रथम चरण. त्या गवळणीने उत्तर दिलेलं आहे उद्धवाला, म्हणजे तुकोबरायांना ते उत्तर माहीत आहे. कारण तुकोबराय त्या ठिकाणी आहेत, त्या ठिकाणी त्यांना उत्तर समजलं. त्या गवळणीने कारण सांगितलं, मी अशी का उभी आहे. तिने सांगितलं, हरीने माझे हरिले चित्त, भार वित्त विसरले. त्या हरीने माझ्या चित्ताचं हरण केलेलं आहे. काय सांगितलं? चित्ताचं हरण केलेलं आहे. आता चित्ताचं हरण होऊ शकतं का? कारण चित्त हे सूक्ष्म आहे आणि सूक्ष्म वस्तूचं हरण कसं होऊ शकेल? ज्या वस्तूला हात लावता येतो, जे पदार्थ आहे, जी घन आहे, जे स्थूल आहे, अशा वस्तूचं हरण म्हणजे चोरी होऊ शकते. कोणी जर म्हटलं माझा मोबाईल हरवला, होऊ शकतो, हरवू शकतो. माझी चप्पल चोरीला गेली, जाऊ शकते, कारण ती दिसते. ती वस्तू जी आहे, एखादी जी दिसते, हात लावता येते, त्याचं हरण, त्याची चोरी होऊ शकते, ती हरवू शकते. परंतु चोरी झालेली आहे, गवळण सांगते कशाची? चित्ताची चोरी झालेली आहे. खरोखर चित्ताची चोरी होऊ शकते का? चित्त चोरल्या जाऊ शकतं का? म्हणतात हो, चित्ताची चोरी होऊ शकते. भगवान परमात्मा चित्ताची चोरी करू शकतात. कारण मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या चारही गोष्टी अंतःकरण चतुष्टयापैकी एक आहेत आणि त्याची देवाणघेवाण होऊ शकते.
परमार्थामध्ये सांगितलेलं आहे, अंतःकरण चतुष्टयापैकी एक जरी गोष्ट भगवान परमात्म्याला समर्पित केली तर ती गोष्ट भगवंताला दिल्यानंतर आपला उद्धार होतोच, परंतु चारही जरी नाही देता आल्या तर त्याच्यातली एक तरी भगवान परमात्म्याला दिली पाहिजे, तरच परमार्थ सफल होतो, तरच उद्धार होतो, तरच मोक्षाची प्राप्ती होते. जसं तुकोबरायांनी त्यांच्या जीवनातला प्रसंग सांगत असताना वर्णन केलेलं आहे की जेव्हा मी झोपलेलो होतो मला स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये बाबाजी चैतन्य आले. ते आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं, भोजना मागती तुपपावशर पडिला विसर स्वप्ना माझी. गुरुदेवांनी माझ्याकडून काय मागितलं? पावशर तूप मागितलेलं आहे. हे पावशर तूप काय आहे? या चारही गोष्टी मन बुद्धी चित्त आणि अहंकार या चारही पैकी एक पाव भाग तरी तू मला दे, म्हणजे तुझं काम झालं, तू सफल होशील परमार्थामध्ये. तसं तुकोबराय सफलच आहेत, परंतु चार पैकी एक तरी दिलं पाहिजे. तसं त्या ठिकाणी त्या गवळणीचं चित्त भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी हरण केलं, म्हणजे खऱ्या अर्थाने गवळण ही भगवत स्वरूप झालेली आहे. गवळणीची अवस्था त्या ठिकाणी कृष्णमय झालेली आहे, म्हणून ती म्हणते की माझ्या चित्ताची चोरी झालेली आहे. त्याच्यात अजून परमार्थ जर करत असणार तर परमार्थामध्ये चित्त फार महत्वाचं आहे. जसं शरीर व्यवस्थित राहावं असं जर वाटत असेल तर शरीरामध्ये योग्य प्रमाणामध्ये त्या ठिकाणी एक भाग असावा लागतो, ज्याला म्हणतात शरीरामध्ये त्या ठिकाणी रक्तही व्यवस्थित असलं पाहिजे, ताकदही व्यवस्थित असली पाहिजे आणि याचं समतोलता राखणारं पित्त सुद्धा व्यवस्थित असलं पाहिजे. जर शरीरामध्ये योग्य प्रमाणामध्ये पित्त असेल तर शरीर व्यवस्थित राहतं. म्हणजे शरीर चांगलं राहण्यासाठी पित्त आवश्यक आहे, संसार करण्यासाठी वित्त आवश्यक आहे. वित्त म्हणजे काय? पैसा. जर संसार करायचा असेल तर पैसा विना संसार होत नाही, पैसा नसेल तर संसार होतच नाही. तुम्ही परमार्थ जरी करत असेल आणि जर संसार जरी करत असेल तर परमार्थाने तुमचा संसार होईल असं नाही, संसारासाठी पैसाच लागेल. कशा पद्धतीने? एका व्यक्तीच्या घरी 10-15 पाहुणे आले. अचानक पाहुणे आले, पत्नीने सांगितलं, हे बघा स्वयंपाक बनवायचा आहे, आधीच उशीर झालेला, एवढे पाहुणे आलेत आपल्या जवळचे, मला स्वयंपाक बनवायचा आहे, पटकन जा आणि बाजारामधून त्या ठिकाणी काहीतरी भाजीपाला आण. घाईघाईमध्ये त्याने कपडे घातले, त्या ठिकाणी कपडे घातले, बॅग घेतली आणि जशी त्या ठिकाणी पिशवी घेतली त्या ठिकाणी धावत पळत तो बाजारामध्ये गेला. जसा बाजारामध्ये गेला त्या ठिकाणी ताजे ताजे वांगे विकायला एका आजीबाईंकडे त्याला दिसले. त्याने ते वांगे मोजले, 4-5 किलो वांगे त्या ठिकाणी पैशाची रक्कम ठरवली. ते वांगे त्या ठिकाणी मोजले, आपल्या पिशवीमध्ये टाकले. जसे वांगे पिशवीमध्ये टाकले आणि पैसे देण्यासाठी खिशामध्ये हात टाकला, तसं खिशात हात टाकल्याबरोबर त्याच्या लक्षात आलं की ज्या शर्टाच्या खिशामध्ये पैसे होते ते शर्ट घरी राहिले, ज्या पॅन्टच्या खिशामध्ये पैसे होते ती पॅन्ट घरी राहिली. आणि धावपळ करता करता मी तर आलो, आता वेळही कमी आहे, एवढ्या दूर बाजारातही आलेलो आहे, जेही घ्यायचं असेल ते वांगे 4-5 किलो आता पिशवीतही टाकले गेलेले आहेत, बॅगही भरलेली आहे, पण पैसे जवळ नाही, ओळखीचं माणूसही आजूबाजूला दिसत नाही. म्हणून त्या व्यक्तीने एक युक्तिवाद केला. त्या व्यक्तीने आजीला सांगायला सुरुवात केली, आजीबाई मी धावपळ करत आलो, तुमचे वांगे फार ताजे आहेत, मी ते घेतले बरं, तुम्ही जी किंमत सांगितली ती आपली निश्चित ठरली, परंतु माझ्याकडे पैसे नाही ना. मग माझ्याकडे एक गोष्ट आहे, माझा सगळा हरिपाठ पाठ आहे, माझा सगळा काकडा पाठ आहे, मी तुम्हाला काकडा म्हणून दाखवू का? काय म्हटला तो व्यक्ती? मी तुम्हाला सगळा काकडा म्हणून दाखवू का, हरिपाठ म्हणून दाखवू का? आजीने उत्तर दिलं, तुझा हरिपाठ आणि तुझा काकडा तिकडे देवळात. कुठे? तिकडे मंदिरात. इथे तुझा काकडा चालणार नाही, इथे काय पाहिजे? पैसे पाहिजे. इथे तुझा हरिपाठ आणि काकडा अजिबात चालणार नाही. तसं संसार करायचा असेल तर त्या ठिकाणी वित्त म्हणजे पैसा लागतो, आणि जर परमार्थ करायचा असेल तर परमार्थामध्ये चित्त लागतं. चित्त जर नसेल तर परमार्थ सफल होत नाही. मग तुम्ही कुठेही जागा बदला आणि कसंही राहा. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, त्रिवेणी संगमी नाना तीर्थ
इत्यर्थ। परमार्थ जर करायचा असेल तर चित्त फार महत्वाचं आहे, बाकीचं काही असो किंवा नसो, कारण काही ठिकाणी काही गोष्टी फार महत्वपूर्ण असतात, म्हणून त्या ठिकाणी परमार्थामध्ये चित्त महत्वपूर्ण आहे। चित्ताशिवाय परमार्थ होत नाही। ती गवळण त्या ठिकाणी सांगायला लागली, त्या हरीने माझ्या चित्ताचं हरण केलेलं आहे, त्याच्यामुळे काय घडलं म्हणतात, भार वित्त विसरले। भार म्हणजे अहंकार आणि वित्त म्हणजे पैसा। जेव्हा अहंकार आणि पैशाचा विसर पडतो तेव्हाच भगवान परमात्मा भेटतो, आणि जेव्हा भगवान परमात्मा भेटतो त्यावेळेस अहंकार आणि पैसा हे व्यक्ती विसरलेला असतो। विठ्ठल विठ्ठल। एकाच ठिकाणी या गोष्टी राहू शकत नाही। अहंकार आणि भगवंत एका ठिकाणी राहू शकत नाही। पैशाचा अहंकार आणि भगवंत एका ठिकाणी राहू शकत नाही। गवळण म्हणते त्याला बघितलं आणि त्याला बघितल्यामुळे अहंकारही गेला आणि धनाचा विसरही पडला। जेव्हा गवळण त्या ठिकाणी सांगते ही माझी अवस्था झाली, त्यावेळेस तुझी ही अवस्था नेमकी का झालेली आहे? गवळणीने सांगितलं तो दिसला म्हणून, मग आता तुझं काय म्हणणं आहे? गवळण म्हणायला लागली तो मला सगळीकडे दिसतोय। विठ्ठल जळी स्थळी भरला रीता, तो रीता ठाव नाही उरला, तो मला सगळ्या ठिकाणी दिसायला लागलेला आहे। सिया राममय सब जग जानी, करहु प्रणाम जोरी जुग पानी। चराचरामध्ये जळी स्थळी काष्टी पाषाणी आकाशी मला तोच दिसतोय। जिथे मला पाय ठेवायचा आहे ना त्या जागेवर सुद्धा मला तो दिसतोय। असाच वरती ठेवलेला आहे। कहा पग डारू देखे अनेरा, देखे तो सब होईने घेरा। सगळीकडे मला तोच दिसतो, म्हणून आता मी काय करू? आता मी घरी जाऊ तरी कशी? अभंगाचं द्वितीय चरण।
चरणामध्ये तुकोबराय वर्णन करतायत. त्या गवळणीने उत्तर दिलं, अशी जर माझी विदेही अवस्था झालेली असेल तर मी आता घरी कशी जाऊ? पाय ठेवला तर त्याच्या अंगावरच पाय पडणार आहे, मग मी जाऊ तरी कशी घरी? आता कैसी जाऊ घरा, मी आता घरी कशी जाऊ? खरोखर एखादा साधक साधना करत असताना जर साधना मार्गामध्ये पुढे गेला तर पुढे गेल्यानंतर त्याला पुन्हा मागे येता येत नाही. तो जर मागे आला तर त्याची अधोगती होते. ती गवळण म्हणते, मला आता संसारात कसं जाता येईल? घरी जाणं म्हणजे काय आहे? संसारात जाणं आहे. मी परमार्थ मार्गामध्ये बराच लांब पोहोचलेली आहे. आता मला पुन्हा जर घरी जायचं असेल तर मी कसं जाऊ? आता कैसी जाऊ घरा, नोहे बरा लौकिक. आणि जर मी वापस आली, जर मी घरी गेली तर नोहे बरा लौकिक. लोक नावं ठेवतील. काय नावं ठेवतील बघा? कथेमध्ये पुढे, कीर्तनामध्ये पुढे, आरतीला पुढे, सगळ्या ठिकाणी आधी हे पुढे असायचे आणि आता नालीच्या बाजूला कसे आहेत? लोक नावं ठेवतील की नाही? पुढे गेल्यानंतर मागे येता येत नाही. आणि जर मागे गेले तर लोक नावं ठेवल्याशिवाय राहणार अधोगती आहे. मग मी आता काय करू? नो हे बरा लौकिक. लोक मला नावं ठेवतील. त्यावेळेस लोक मला नावं ठेवतील म्हटल्यानंतर ती गवळण अजून सांगते की जर माझ्या घरच्यांना माझ्या अवस्थेचं हे वर्णन माहीत पडलं तर तेही मला नावं ठेवतील आणि आजूबाजूच्या लोकांना, शेजार पाजारच्यांना जरी समजलं तर तेही मला नावं ठेवतील. पारखी यासी सांगता गोष्टी, घरची कुटी खातील. अशा अवस्थेचं वर्णन ऐकलं की सगळेजण नावं ठेवतील. कारण ही अवस्था सगळ्यांना प्राप्त होत नाही. ज्याला भगवदीय अवस्था प्राप्त होते असा व्यक्तीचं चालणं, बोलणं, वागणं, राहणं सगळं काही बदलतं. आणि जेव्हा हा बदलाव लोक बघायला लागतात त्यावेळेस लोक लगेच म्हणतात, ते ना आता बुवा झाले. काय म्हणतात लोक? आता ते तर बुवा झाले. काय त्यांचं वागणं बदललं महाराज, काय त्यांचं चालणं बदललं, काय त्यांचं त्या ठिकाणी सगळं हालचाली बदलल्या. गंध मोठा, एवढी मोठी माळ, सगळं काही बदल झाला. म्हणजे तुमची ही स्थिती, तुमची ही अवस्था बघितली की लोक थोडंफार वेगळं बोलायला लागतात. परमार्थामध्ये आपण जर पुढे गेलो आणि आपली जर स्थिती बघितली तर लोक नावं ठेवतातच. समजा एखादा व्यक्ती नेहमी नालीच्या बाजूला झोपत असेल, लोकांना माहीत असेल कोण झोपतंय माहिती ना, तर असा व्यक्ती कथा कीर्तनांचं श्रवण केल्यानंतर त्याची भक्ती जागृत झाली, त्याला पश्चाताप झाला की मी जे करतोय, जे खातोय, जे पितोय ते चुकीचं आहे आणि सुधरला. सुधरल्यानंतर त्याने माळ घातली गळ्यामध्ये, गंध लावायला लागला आणि गावामध्ये फिरायला लागला काल्याचं कीर्तन झाल्यानंतर. आणि त्याच्या गळ्यातली माळ बघितली, त्याच्या कपाळाचा गंध बघितला, लोक लगेच म्हणतात, वा तुम्ही तर आता भुवा झाले. त्याला असं वाटतं आधी नालीच्या बाजूला झोपताना कोणी बोललं, पण आता माळ घातल्यानंतर सगळे बोलायला लागले नेमकी ते चांगलं होतं की हे चांगलं आहे. कारण तेव्हा काही जास्त बोलत नव्हते, जेव्हा जसं आता बोलायला लागले म्हणजे सुधरल्यानंतर बोलायला लागले. म्हणजे लोक टोचून बोलतात. लोकांना बदल जो आहे तो अजिबात आवडत नाही. तसा परमार्थामध्ये सुद्धा बदल घडतो. आणि असं जर घडलं तर लोक नावं ठेवत असतात. पण परमार्थ करत असताना जर लोक नावं ठेवत असतील तर लोक काय म्हणतात याचा कधीही विचार करू नका. लोक काय म्हणतात याचा जर विचार केला तर तुम्ही वारीला पायी जाऊ शकणार नाही, तुम्ही माळ घालू शकणार नाही, तुम्ही गंध लावू शकणार नाही. कारण काही असेही आहेत की ज्यांना हे सगळं केलेलं आवडत नाही, हे पाहिलेलं आवडत नाही आणि त्यांच्या नावं ठेवण्याला जर तुम्ही घाबरलात तर परमार्थ होणार नाही, परमार्थ अजिबात होणार नाही. लोक नावं ठेवतात, चांगलं करा किंवा वाईट करा. तुकोबरायांनी याच्यासाठी स्पेशल अभंग लिहिलेला आहे. तुकोबराय म्हणतायत एखादा व्यक्ती जर मान खाली घालून चालायला लागला ना लोक म्हणतात भित्राय, मान वर करून चालायला लागला ना लोक म्हणतात अहंकारी आहे, लग्न करत नाही म्हणायला लागला ना लोक म्हणतात गडबड असेल आणि लग्न करून द्या म्हणायला लागला ना उतावीळ झालेला आहे म्हणतात. म्हणजे तुम्ही चांगलं करा किंवा वाईट करा लोक नावं ठेवणारच. म्हणून लोक काय म्हणतात याचा विचार करू नका. संत ग्रंथ यांच्या चौकटीत शास्त्राने सांगितल्याप्रमाणे जर आपण वागत असणार
तर कोण मला काय म्हणताय याचा विचार करू नका. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ती गवळण म्हणते असं जर झालं तर लोक मला नावं ठेवतील, मग मी कसं करू, काय करू. तुकोबरायने त्या गवळणीला उत्तर दिलं, हे बघ, ही अवस्था सगळ्यांना प्राप्त होत नाही. भाग्यवानाला ही अवस्था प्राप्त होते. अनेक युग जातात, अनेक वेळेस माणूस जन्म घेतो, अनेक वेळेस मरतो, पण अशी भक्ती आणि अशी अवस्था सहसा कुणाला प्राप्त होत नाही. तुला जर अशी अवस्था मिळालेली असेल ना, तर तू आहे तशी राहा, पुढे बघ, मागे येण्याचा विचार करू नको. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे हासे अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकोबराय वर्णन करतायत. तुकोबरायने त्या गवळणीला सांगितलं की तू निवांत राहा. तुका म्हणे निवांत राही आणि मागे एकदा परतून बघ. काय मागे वळून बघ की तू किती वेळेस जन्माला आली, किती वेळेस तू देह सोडला, किती विषय विकारांमध्ये तू अटकली. एकदा मागे वळून बघ, किती वेळेस तुझी अधोगती झाली, किती वेळेस नरकगामी आपण झालो. एकदा मागे वळून बघ. एकदा की तू मागे वळून बघितलं, तुझ्या लक्षात येईल की मागचं जीवन किती कठीण होतं. ही अवस्था अहो भाग्याने तुला प्राप्त झालेली आहे. आणि जर तू पुन्हा माघार घेतली तर काय होईल. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. काय होईल, पुन्हा पुन्हा जननीच्या गर्भामध्ये जाऊन तुला पुन्हा पुन्हा दुःख सहन करावं लागेल. असं दुःख जर पुन्हा येऊ नये असं जर वाटत असेल तर मागे वळून बघ, किती जन्मामध्ये किती अधोगती झाली. मागे वळून बघितल्यानंतर लक्षात येईल. फक्त बघ, पण मागे जाऊ नको. काय कर, पुढे जा, निवांत राहा, आहे त्या स्थितीमध्ये राहा आणि भगवत चिंतन कर. म्हणजे तुला तो भगवान परमात्मा कायमचा मिळेल, पुन्हा तुझी अधोगती होणार नाही. तुकोबरायने जेव्हा गवळणीला हे सगळं सांगितलेलं आहे, गवळणीला सांगितलं म्हणजे काय सांगितलेलं आहे, तुमच्या आमच्या सगळ्यांना परमार्थ कसा करायचा आहे हा उपदेश गवळणीच्या माध्यमातून तुम्हा आम्हाला त्या ठिकाणी तुकोबरायांनी सांगितलेला आहे. असा परमार्थ आपल्याकडून घडलाच पाहिजे आणि असा परमार्थ घडावा म्हणूनच एवढा सगळा अट्टाहास आहे. कोणता अट्टाहास आहे? हे कथा कीर्तन हा सर्व अट्टाहास ती स्थिती प्राप्त होण्यासाठीच आहे. आणि जर ती स्थितीपर्यंत आपण पोहोचत नसणार तर आपण प्रयत्न केले पाहिजे भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचण्यासाठी. कोणता प्रयत्न भगवान परमात्म्याला सर्वाधिक आवडतो? म्हणतात भगवान परमात्म्याचं नाम. म्हणून सगळ्यांनी दोन्ही हात ताट वर करायचे आहेत. कृपया शूटिंगच्या मध्ये मध्ये येत जाऊ नका, तुम्ही अजिबात उठू नका, शूटिंग चालू आहे. दोन्ही हात ताट वर केलेत. सगळ्यांनी मुखाने भजन, हाताने टाळी. विठोबा रखुमाई
मालिकेमध्ये आपण चारही चरणांचा विचार केलेला आहे. काल्याचं कीर्तन म्हटलं म्हणजे काल्याच्या कीर्तनामध्ये काय केलं पाहिजे. उच्चारावे केले देवे गोकुळी. भगवान परमात्म्याने गोकुळामध्ये ज्या बाल लीला केलेल्या आहेत त्याचा उच्चार करायचा आहे, आचरावे नाही, उच्चारावे. कारण भगवान परमात्म्याने चोरीच्या लीला केलेल्या आहेत, खोड्या केलेल्या आहेत आणि अशा खोड्या करायच्या नाहीत म्हणून उच्चारावे, आचरावे नाही. त्याचं त्या ठिकाणी उच्चार करायचा. जर भगवान परमात्म्याच्या चरित्राचा उच्चार केला, त्याचं चिंतन केलं, स्मरण केलं, ते ऐकलं तर काय होतंय, मनुष्याचे पाप नाहीसे होत आहे. भगवान परमात्म्याचं चरित्र पाप नाहीसे करणार आहे. तव कथामृतम तप्त जीवनम कवी बिरीडितम कल्मशापहम. कल्मश म्हणजे पाप, कल्मशापहम पाप नाहीसे करणार भगवान परमात्म्याचं चरित्र आहे. म्हणून त्याचा उच्चार त्या ठिकाणी काल्याच्या प्रसंगी केला जातो. आणि असा उच्चार जेव्हा करायचा असतो भगवान परमात्म्याच्या बाललीलांचं वर्णन. भगवान परमात्मा प्रकट झाले मथुरेमध्ये. भगवान परमात्म्याला नेलं गेलं त्या ठिकाणी गोकुळामध्ये आणि गोकुळामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी भगवान परमात्मा आलेले आहेत, जन्माला आलेले आहेत. म्हणून गोकुळामध्ये सगळीकडे आनंद उत्सव साजरा करण्यात आला. भगवान परमात्म्याच्या जन्माचा उत्सव नंदघर आनंदमयो जय कन्हैया लाल की. जिकडे तिकडे आनंद उत्सव साजरा केला गेला. इकडे उत्सव झाला आणि भगवान परमात्म्याला मारण्यासाठी त्या ठिकाणी पुतनेला पाठवण्यात आलं. पुतना आहे अविद्या. जिला पाठवण्यात आल्यानंतर 7व्या दिवशी जी पुतना स्तनात विष भरून आली, भगवान परमात्म्याने त्या पुतनेचा वध केलेला आहे. परंतु वध केल्यानंतर काय केलं, उद्धार केलेला आहे. भगवान परमात्मा राक्षसांचा उद्धार त्या ठिकाणी मारताना दिसतात, परंतु मारत असताना भगवान परमात्मा तारतही आहेत. पुतनेचा उद्धार केला, शकटासुर आला त्याचाही उद्धार केला, तृणावर्त आला त्याचाही उद्धार केला. एक एक दैत्य त्या ठिकाणी कंस पाठवतोय, भगवान परमात्मा त्याचा नायनाट करतायत. असे भगवान परमात्मा हळूहळू लहानाचे मोठे व्हायला लागले आणि जसे हळूहळू मोठे व्हायला लागले भगवान परमात्म्याची सुंदर तयारी मैया यशोदेने केली. कमरेला करधनी, पायामध्ये पैंजण, मस्तकावर त्या ठिकाणी मयूरपंख, गळ्यामध्ये मोत्यांच्या माळा, हातामध्ये कंकण, सगळी सुंदर तयारी केली आणि भगवान परमात्म्याला बसवण्याचा प्रयत्न केलाय. बसलेले भगवान परमात्मा रांगायला लागलेले आहे. कसे म्हणतात, तळवितळ Oh
हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत भगवान परमात्मा तळ हात टेकत डाव्या गुडघ्याने रांगत रांगत हळूहळू रांगू लागलेले आहे. वेळ कमी असल्यामुळे भगवान परमात्मा थोडे लवकर मोठे झाले, चालायला लागलेले आहेत, बोलायला लागलेले आहे, अंगणात आलेले आहेत आणि अंगणात आल्यानंतर सवंगड्यांच्या सोबत खेळतायत. सवंगडी कोण होते? वडजा, वागड्या, पेंद्या, सुदामा, श्रीदामा, मधुमंगल, तोग, कृष्ण, सुबल हे सगळे भगवान परमात्म्याचे सवंगडी आहेत. त्या सवंगड्यांच्या सोबत भगवान परमात्मा वेगवेगळे खेळ खेळतात. हुतुतू, हमामा, विटी दांडू, चेंडू फळी, अतिशय सुंदर वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळायला लागले. परंतु खेळता खेळता अचानक भगवंताचं लक्ष गेलं की सगळे जेवढेही ग्वालबाल होते, जेवढेही सवंगडी होते, त्यांचं शरीर अतिशय कृश होतं, हाडावर आलेले होते. भगवान परमात्म्याने विचारलं, काय रे, तुम्हाला खायला प्यायला मिळत नाही घरी, एवढे तुमचे हाड कसे वर आलेले आहेत? त्या ठिकाणी त्या जेवढेही गोप होते, बाल गोपाल होते, त्यांनी उत्तर दिलं, म्हटले, कान्हा, अरे आमच्या घरी सगळं काही आहे, दही, दूध, तूप, लोणी सगळं काही आहे, पण आमची आई याच्यापैकी आम्हाला काहीही देत नाही. सगळे दही, दूध, तूप, लोण्याचे माठ घेतात आणि मथुरेला जाऊन विकतात, आम्हाला खायला काहीही देत नाही. भगवान परमात्म्याचा चेहरा उतरला. आपणच सगळे कामं करायचे, गाई चरायला जायचं आपण, गाईचं शेण भरायचं आपण, गाईचं दूध काढायचं आपण, गाई धुवायच्या आपण, सगळं करायचं आपण आणि दूध खायचं दुसऱ्यांनी. हे कसं चालेल? ज्याच्यावर आपला पूर्ण अधिकार आहे ती वस्तू आपल्याला मिळालीच पाहिजे. आणि अधिकार असणारी वस्तू जर आपल्याला मिळाली नाही तर कोणत्याही मार्गाने मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. स्वस्त बसता कामा नये. मग त्याच्यासाठी काहीही करायची वेळ आली तरी चालेल. म्हणून आम्ही कोर्ट कचेरीच्या माध्यमातून का असेना जी जागा आमची होती ती मिळवली आणि त्या ठिकाणी मंदिर बांधलं. कुठे कुठे? अयोध्येला मंदिर बांधलं. जे आपलं आहे ना ते मिळवण्यासाठी रक्त सांडण्याची वेळ आली तरी चालेल, पण मिळवलंच पाहिजे. म्हणून मिळवलं. भगवान परमात्मा म्हणतायत, सीधी उंगली से घी नहीं निकलता तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है. चला म्हटले चोरी करूया, तर नाहीच देत ना, आपल्याच घरामध्ये चोरी करूया. चोरी करूया म्हटल्याबरोबर बलरामजी भगवान परमात्म्याला म्हणतायत, कान्हा, तुला माहित नाही तू गीतेमध्ये काय सांगितलंय? म्हणजे पुढे गीता सांगणार आहे हे बलरामजींना माहित आहे. आणि एकदाच भगवान परमात्मा कृष्ण अवतार झालेला नाही, प्रत्येक चतुर्युगामध्ये अवतार होतो. म्हणून गीता आत्ताची नाही, अनादी आहे. म्हणून त्या ठिकाणी म्हणतायत, कान्हा, तुला माहित नाही तुझं काय त्या ठिकाणी तत्व आहे? तुझं तत्व आहे धर्माच्या संस्थापनेसाठी तुझा अवतार आहे. धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. आणि धर्माच्या संस्थापनेसाठी जर तुझा अवतार असेल तर तू अधर्म करतोय. हा अधर्म करू नको. धर्म काय आहे हे आपल्याला कळालं पाहिजे. धर्म कशाला म्हणतात? रामचरित मानस मध्ये गोस्वामी तुलसीदासजी महाराजांनी सांगितलेलं आहे, परहित सरीस धर्म नहीं भाई, पर पीड़ा
अधमाई परपीडा समनहि अधमाई परहित सरीस धर्म नहीं भाई परहित सरीस धर्म नहीं भाई दुसऱ्यांचं हित करणं दुसऱ्यांना मदत करणं याच्यासारखा धर्म नाही आणि दुसऱ्यांना त्रास देणं याच्यासारखा अधर्म नाही आपल्याला धर्म कशाला म्हणतात बाल्यावस्थेमध्ये विद्यालयात गेल्यानंतर आपल्याला शिकवलं जायचं काय खरा तो एकची धर्म जगाला प्रेमार पावे खरा तो बोला एकची धर्म जगाला प्रेमार पा जगी जे दीनाति पतिता जगी जे दीन पद दलित तया जाऊन उठवावे जगाला प्रेमार पावे काय आहे धर्म खरा तो एकची धर्म काय आहे धर्म सध्या एक चित्रपट प्रसिद्ध झालेला आहे कोणता छावा हा चित्रपट ज्यांनी बघितलेला नसेल त्यांनी बघा धर्माला वाचवण्यासाठी सगळ्या रयतेच्या कल्याणासाठी एका राजाने किती मोठा त्याग केलेला आहे तुम्ही आम्ही सुखी राहो आपली पुढच्या पिढ्या सुखी राहाव्यात याच्यासाठी पारतंत्र्यामध्ये गेलेल्या जनतेला वाचवण्यासाठी किती मोठा त्याग केलेला आहे गीतेमध्ये भगवान परमात्म्याने सुद्धा सांगितलेलं आहे स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावह दुसरा धर्म भयावह आहे कितीही त्रास जरी झाला तरी छत्रपती संभाजी महाराजांना किती त्रास झाला महाराज डोळे फोडले गेले जीभ त्या ठिकाणी कापली सळया घातल्या सगळ्या अंगामध्ये नख काढले गेले शरीरावरची कातडी काढली गेली त्वचा काढली गेली त्याच्यावर मीठ लावलं गेलं रक्तरंजित अवस्थेमध्ये 40 दिवस त्रास सहन करणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांना प्रलोभन दिलं औरंगजेबाने कोणतं फक्त तू आमच्या धर्मामध्ये ये तुला सगळं माफ करणार परंतु तरी सुद्धा धर्म त्या ठिकाणी सोडला नाही धर्मासाठी त्या ठिकाणी प्राण दिलेले आहे निधनम स्वधर्मे श्रेष्ठ स्वतःच्या धर्मामध्ये निधन होणं सुद्धा श्रेष्ठ आहे परधर्म भयावह स्वधर्मे निधनम श्रेष्ठ पण दुसरा धर्म भयावह कशीही परिस्थिती आली तरी सुद्धा धर्म बदलता कामा नये म्हणून त्यांनी रयतेच्या कल्याणासाठी धर्म म्हणजे काय आहे सत्य आहे धर्म कशाला म्हणतात सत्य म्हणून त्यांनी सत्य सोडलं नाही धर्म सोडला नाही आणि पिक्चरच्या सुरुवातीला एक महत्वाची गोष्ट आपल्याला शिकायला मिळते पिक्चर सुरुवात झाल्याबरोबर त्या ठिकाणी आवाज देण्यात आलेला आहे मराठों की फौज आ रही है काय म्हटलंय मराठों की फौज आ रही है मराठों की फौज आ रही है हे वाक्य आपल्याला खूप काही शिकवून जातं त्या ठिकाणी असं वापरलेला शब्द नाही मालियों की फौज आ रही है तेलियों की फौज आ रही है तांबोलियों की फौज आ रही है नावियों की फौज आ रही है धनगरों की फौज आ रही है वंजारी लोगों की फौज आ रही है असा शब्द वापरलेला नाही शब्द काय वापरला मराठों की फौज आ रही है याचा अर्थ आपण सगळेजण वेगळे नसून मराठी भाषिक या मराठी भूमीवर जन्माला आलेले मराठी आहोत सगळेजण एवढं जरी आपल्याला कळालं तरी सुद्धा भेद समाप्त होईल आणि आपला धर्म जगेल धर्म जगला पाहिजे आपल्याला गीता कळाली पाहिजे आपला धर्म ग्रंथ आहे आपल्याला ज्ञानेश्वरी गाथा रामायण कळालं पाहिजे तेव्हा धर्म टिकवता येईल आणि आज याची नितांत आवश्यकता खेदाची गोष्ट अशी आहे आपण कथा कीर्तनामध्ये येतोय आपल्या मुला मुलींना आणत नाही कुठेतरी क्रिकेट खेळतायत आपले मुलं कुठेतरी मोबाईल बघतायत घरी बसून कुठेतरी टीव्हीच्या समोर बसलेले आहेत पण आपण म्हटलं नाही चल कीर्तनाला चल कथेला भविष्य फार वाईट आहे
धर्म जर जगवायचा असेल, संस्कृती जर जगवायची असेल तर कथा कीर्तनांमध्ये त्यांना आणा, तेव्हा भविष्यामध्ये हे कथा कीर्तन चालू राहतील, नाहीतर बंद होतील. हे बंद होईल. म्हणून धर्माला ग्लानी आलेली देवालाही चालत नाही. भगवान श्रीकृष्णाचं प्रत्येक कार्य धर्मासाठी आहे. चोरी जरी केलेली असेल भगवान परमात्म्याने तरी त्याच्या मागे धर्मच आहे, अधर्म नाही. फक्त क्रिया दिसताना चुकीची दिसते, परंतु भगवान परमात्म्याची प्रत्येक क्रिया धर्मासाठीच आहे. त्याच्यातला सिद्धांत समजला आपल्याला कृष्ण कळेल. सिद्धांत समजलाच नाही तर आपण एवढंच म्हणणार त्याने किती लग्न केले, मग मी 2-3 का केलेले आहेत. सिद्धांत शोधा. भगवान परमात्मा श्री लंपट नव्हते, विषयी नव्हते, विकारी नव्हते. त्या 16,100 स्त्रियांना मानाने जगता यावं, त्यांनी आत्महत्या करू नये म्हणून देवाने त्यांचा स्वीकार केलेला आहे. आपल्याला सिद्धांत शोधावे लागतील, तेव्हा आपल्याला कृष्ण कळेल. भगवान श्रीकृष्णाची चोरीची लीला सुद्धा अधर्म नाही. भगवंत म्हणताय चोरी करेल, दाऊ दादा म्हटले अधर्म करशील, म्हटले नाही. जे मी करेल तो धर्म ठरेल. म्हटले जशी तुझी इच्छा. म्हटले मागच्या जन्मी 1 पत्नी 1 वचनी 1 बाणी तरी 14 वर्ष वनवासात जावं लागलं. या वर्षी नो प्रॉब्लेम, नो टेन्शन, पटेल ते करेन. म्हटले जशी तुझी इच्छा, काहीही कर. चोरी करायची निघाले त्या ठिकाणी ग्वालबाल चोरी करण्यासाठी. जसे ग्वालबाल निघाले, काय रे कृष्णा चोरी करण्यासाठी काय काय घ्यावं लागेल. भगवान परमात्मा सांगताय छोटे छोटे घडे घ्यावे लागतील, वस्त्रगाळ माती घ्यावी लागेल, काही काटे घ्यावे लागतील, सराटेचे काटे घ्यावे लागतील, एखादी काठी घ्यावी लागेल. पेंद्या म्हटला हाताने वाकडा आहे, बुद्धीने नाही. जर चोरी करायची म्हटलं म्हणजे चाकू घ्यावा लागतो, रायफल घ्यावी लागते, काहीतरी दोरखंड वगैरे काहीतरी घ्यावं लागतं, बंदूक पिस्तूल काहीतरी घ्यावं लागतं. हे मातीन सराटेन खडे हे काय. भगवान परमात्मा म्हटला माझ्यावर विश्वास आहे ना, बाकीचं काही बोलू नका, चला हळूहळू चला, कुणी कोणाशी न बोला, चला माझ्या मागे. म्हटले एवढ्या सगळ्या वस्तूंचं करायचं काय हे तर सांग, या वस्तू वापरायच्या कशा. भगवान परमात्मा म्हटले या वस्तू घ्या. चोरी करायला गेलो, शिंक जर वरती बांधलेलं असेल तर काठीने आपल्याला माठ फोडता येईल, तेव्हा तर त्या ठिकाणी दहीदूध तूप लोणी मिळेल. एखाद्या घरामध्ये जर कडी लावून कुलूप लावून जर गवळण गेलेली असेल आणि जर खिडकीतून जाण्यासारखं असेल तर आधीच बाहेरून चेक केलेलं काय वाईट. हे दगड घ्यायचे, त्या ठिकाणी माठाला मारून फेकायचे. जसे माठाला दगड लागले, धपकन आवाज आला की समजायचं भरलेले, टनकन आवाज आला की समजायचं रिकामे आहे. रिकामे असले तर मध्ये जायचं, टेन्शन घ्यायचं नाही, पुढचं घर. म्हटले ठीक आहे, पण हे माती आणि हे काटे कशासाठी. म्हटले जर आपण एखाद्या घरात घुसलो, चोरी करायला लागलो, गवळणीचं लक्ष गेलं, ती जर धावत आली तर पटकन माती घ्यायची, तिच्या डोळ्यात टाकायची, ती डोळे चोळायला लागली की पटकन पळून कान्हा. अरे जर ती गवळण चष्मा घालून आली तर तिच्या डोळ्यात माती जाणार नाही ना. आणि जर आपण पकडले गेलो तर पकडल्यानंतर कुठे कुठे, किती किती, कोण कोण हात साफ करतील याची गॅरंटी. मग काय करायचं. म्हटले अजिबात काळजी करू नका. गवळण यायला लागली की ती येत असताना तिच्या रस्त्यामध्ये हे काटे टाकून द्यायचे, तिच्या पायात काटे गेले, ती काटे काढायला लागली तोपर्यंत आपण लगेच पलायन करायचं. म्हटले अरे कान्हा, ती जर गवळण उंच ताट्याची सँडल घालून आली तर तिच्या पायामध्ये काटे कसे जातील. भगवान परमात्मा म्हटले बाकीचे प्रश्न विचारू नका, माझ्यावर विश्वास असेल तर माझ्या मागे चला, तुम्हाला पाहिजे ते मिळेल. संशय घेऊ नका, परमार्थ करताना देव आहे की नाही, तो भेटेल की नाही, नरकातून वाचणार की नाही, हे बाकीचे प्रश्न विचारू नका. फक्त संत वचनावर, भगवत वचनावर विश्वास ठेवा आणि परमार्थ मार्गामध्ये मागे मागे चला. आपल्याला अमृतासारखं दही दूध तूप लोणी ब्रह्मानंद मिळाल्याशिवाय राहणार नाही. विश्वास ठेवला पाहिजे. भगवान परमात्म्याने सांगितलं, त्या ठिकाणी विश्वास ठेवला. निघालेले आहे, चोरी केली आणि चोरी केल्यानंतर जेव्हा सर्व ग्वाल बाल कान्हा बरोबर लपून बसले, सर्व गवळणी एकत्र आल्या, यशोदेच्या अंगणामध्ये गेल्या आणि तिथे गेल्यानंतर यशोदेला म्हणतायत यशोदे बाहेर ये, तुझ्या लालाने काय काय केलंय माहितीये. पहिली गवळण सांगायला लागलेली आहे.
वत्सान मुंचन क्वचित समये क्रोश संजात हास इको द्या स्तेयं स्वादयत् तदधिपय कल्पिते स्तेयोगैः मर्कान् भोक्षन् विभजति सच्चेन्नाति भाण्डं भिन्नति द्रव्यालाभे सगृह कृपितो यात्युपक्रोशतो कान। काय काय चोरी केली श्री शुकदेवजींनी भागवतामध्ये वर्णन केले। त्या गवळणी काय सांगायला आल्या? पहिली गवळण सांगते वत्सान मुंचन क्वचित समये क्रोश संजात हास। पहिल्या गवळणीने सांगितलं माझ्या घरी आला, याने त्या वासरांना बांधलेली दोरी सोडली, वासरांना मोकळं केलं। ते वासरं जे आहेत ते मोकळे झाल्यानंतर गायीजवळ गेले आणि सगळं दूध पिऊन टाकलं। आणि जसं वासरांनी पोटभर दूध पिलं, हा मोठ्या मोठ्याने क्रोश संजात हास मोठ्याने हसायला लागला। काय केलंय म्हणजे भगवान परमात्म्याने जन्मोजन्मापासून विषयाच्या दोरीने ज्या जीवांना बांधलेलं आहे त्या विषय विकाराची दोरी भगवान परमात्म्याने सोडली। आणि जेव्हा जीव मुक्त झाले, आई जवळ गेले म्हणजे परमात्म्याजवळ गेले, अमृतत्वाची प्राप्ती त्यांना झाली। आणि जेव्हा त्यांना अमृतत्वाची प्राप्ती झाली तेव्हा भगवंताला आनंद झाला, म्हणून भगवंत हसायला लागले क्रोश संजात हास। दुसरी गवळण म्हणायला लागली हे तर काहीच नाही, तुझ्या लालाने काय केलंय सांगू? स्तेयं स्वाद्ययत् तदधिपय कल्पिते स्तेय योगैः। याने चोरी केली। कशाची? स्तेय म्हणजे चोरी। कशाची चोरी केलेली आहे? दधिपय दूध दयाची चोरी केलेली आहे याने। दूध आणि दही पांढऱ्या रंगाचे सत्वगुणी पदार्थ आहेत। भगवान परमात्मा काय करतायत? भक्त ज्यावेळेस भक्ती करतो त्यावेळेस भक्ती करत असताना रजो आणि तमोगुण नाहीसा होऊन जातो, त्यावेळेस त्याच्यामध्ये शुद्ध सात्विक गुण शिल्लक राहतो। भगवान परमात्मा तो शुद्ध सात्विक गुण सुद्धा काढून घेतो आणि आपल्या भक्ताला त्रिगुणातीत म्हणजे स्वतः सारखं बनवतोय। आणि भगवान परमात्मा काय करतो? चोरी करतोय। कसली चोरी भगवंताने केलेली आहे? म्हणतात चित्ताची चोरी केलेली आहे। चित्त चोरी येले नंदाच्या नंदने तुका म्हणे येणे गरुड ध्वजे। याने चित्ताची चोरी केलेली आहे। स्तेयं स्वाद्ययत् दधिपय याने सत्वगुणाची चोरी केलेली आहे। आणि एवढंच नाही, तिसरी गवळण म्हणायला लागली याने माझ्या घरी एवढं काय केलं? म्हटले मर्कान भोक्षण विभजती सच्चेन्नाति भांडं भिन्नती। याने माझ्या घरी येऊन दही दूध तूप लोणी सगळं खाल्लं तरी काही माठ भरलेले याला दिसले। याने सवंगड्यांनाही दिले, त्यांनीही पोटभर खाल्लं तरीही माझ्या घरातले माठ भरलेले होते। तुला माहित आहे ना माझ्या घरी किती गायी आहेत? बरेच माठ भरलेले दिसले। याने हाताचा कोपरा काय केला, मोठा आवाज काय काढला, सगळे माकडं आले। आणि जसे माकडं आले त्याने लोण्याचे गोळे उचलले आणि माकडांच्या हातामध्ये टाकले। काय सांगू तुला, माकडांनी सुद्धा लोणी खाल्लं। मैया यशोदेने कान पिळला, क्यों रे लाला त्याने चोरी की है, तू चोरी केलीस का? त्यावेळेस भगवान परमात्मा गालात हसताय। म्हटले या माकडांचा आणि तुझा काही संबंध आहे का मागच्या जन्माचा? भगवान परमात्मा दाऊ दादांकडे बघून खुणवतायत। आईने बरोबर ओळखलं, मागच्या जन्मी या माकडांनी मदत केली म्हणून लंकेपर्यंत सेतू बांधला गेला आणि सीतेला आणता आलं।
यांना जर आता लोण्याचे गोळे दिले तर काय फरक पडला? भगवान परमात्मा गालात असतात, मरकाण मोक्षान विभजती सच्चेन्नादि भांडम भिन्न. याने माकडांना खाऊ घातल्यानंतर, मटकी रिकामी झाल्यानंतर याने माठ फोडलेले आहे. सांग, माझ्या घरच्या सारखे जुने माठ आहे का कुणाच्या घरी? कसे होते माझ्या घरचे माठ? म्हटले माझ्या सासूच्या 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 जमान्यातले होते. असे चिकणे आणि काळे मटके कुणाच्याच घरी बघायला मिळत नाही. तुझ्या लालाने फोडून टाकले. कोणते माठ फोडलेले आहेत? अहंकाराचे माठ भगवान परमात्म्याने फोडलेले आहेत. आणि भगवान परमात्म्याने भक्तांना सुखी केलेलं आहे. भगवंताच्या या बाललीला चालू झाल्या आणि त्या ठिकाणी गवळणी जेव्हा गाराने सांगतायत, मैया यशोदा सांगते, अगं माझं छोटस बाळ आहे, तुम्ही उगीच याचं नाव घेताय. 5 वर्ष यशोदा सांगते, बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ दिसतय गोजीरवाने. तुम्ही उगाच याचं नाव सांगायला आलेले आहात. कसं आहे माझं बाळ? 5 वर्षाचे माझे बाळ गे, अंगणी ग खेळे खेळ गे. तुम्ही लटक्याच घेताळ गे, गोकुळच्या नारी तुम्ही लपवून याचा भवरा, आळ घेता शारंग धरा. तुम्ही 12 घरच्या 12 गे, गोकुळच्या नारी. तुम्ही उगीच याचं नाव घेता. खरोखर माझा लाला असं करू शकेल का? अजिबात नाही. किती छोटा आहे, किती छोटे छोटे हात आहेत, याला काही असं काही करता येईल का? मा यशोदेला माहीत नव्हतं आपल्या घरी जन्माला आलेलं महाशय सर्वसामान्य, हे सर्वसामान्य नाही, हे किती खोडकर आहे आणि किती विशेष आहे. मा यशोदेला त्याचं ज्ञान. मा यशोदेने सांगितलं, असं खरोखर चोरी करत असताना पकडून दाखवा बरं. एक गवळण पुढे आली आणि तिने चॅलेंज दिलं, महाराज खरंच तुला बघायचंय का? येऊ दे त्याला माझ्या घरी, पकडते आणि आणते तुला दाखवायला, तेव्हा तुझा विश्वास बसेल. जसं त्या गवळणीने चॅलेंज स्वीकारलं आणि जसं त्या ठिकाणी कृष्णाला चॅलेंज दिलं, तुला पकडते आणि आणून दाखवते. भगवान परमात्मा म्हटले, या गवळणीचा घर नंबर, गल्ली नंबर, सर्वे नंबर, मोबाईल नंबर सगळं टिपून घ्या डायरीमध्ये. आता हिच्या घरी कार्यक्रम करायचा, कारण मला आतापर्यंत चॅलेंज देणारं कोणी सापडलं, हिने स्वीकारलेलं आहे. हिला अजिबात सोडायचं नाही. सगळे नंबर टिपून घ्या. बरं झालं मोबाईल नंबरापर्यंतच जग थांबलंय, माणसांना नम्र नाही. जर माणसांना नम्र असले असते तर फार मोठा गोंधळ झाला असता. आणि पूर्वीचा जर काळ असला असता आणि पत्र लिहिण्याची वेळ जर आली असती तर पत्र लिहावं लागलं असतं. सणविवी आमच्या येथे आमचे 600 आणि 700 दोघंही जण आजारी होते, परंतु त्यांना दवाखान्यात नेलं, ते चांगले झालेले आहेत. आणि तुमची नेहमी आठवण येते. 400 आणि 300ची नेहमी आठवण येते. 50 आणि 60 शाळेत जातात की नाही आम्हाला कळवा. तुमचा 420 आकडे टाकून पत्र लिहावं लागलं असतं. बरं झालं माणसांना आकडे नाही म्हणून बरं झालं. मोबाईल नंबर आहे इथपर्यंत ठीक आहे, सगळं लिहून घ्या म्हटले. उद्या हिच्या घरी विठ्ठल विठ्ठल जसं त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने सांगितलं, त्या ठिकाणी गवळण घरी गेली, विचार करते आज तो येणार, कोणत्याही वेळेस येऊ शकतो.
दिवसभरात येऊ शकतो, रात्री येऊ शकतो, उद्या येऊ शकतो, याचं सांगता येत नाही. म्हणून त्या ठिकाणी डोळ्यात तेल घालून बघते, कुठून येणार तर नाही ना. जसा आला याला मी पकडेन. दिवसभर ती त्या ठिकाणी बसली, वाट बघितली, भगवान परमात्मा गेले नाही. रात्र झाली, गवळण झोपली आणि जशी गवळण झोपली रात्रीपर्यंत तिने वाट बघितली, परंतु मध्यरात्रीला तिला झोप लागली आणि सवंगड्यांना घेऊन भगवान परमात्मा आले. जसे सगळ्या सवंगड्यांना घेऊन आले, सगळ्यांना सांगितलं, हे बघा आता इथून एक सोंग निघणार आहे, तुम्हाला ते बघायला मिळणार आहे. तुम्ही फक्त घराच्या बाहेर उभे राहा. एकदा की सोंग निघलं की फक्त हुर्रे करायचं, दुसरं काहीच करायचं नाही. सगळे ग्वालबाल शांततेत बाहेर उभे राहिले. यांनी आत प्रवेश केला. आता भगवान परमात्म्याला आत जायला काही कडी कुलूप वगैरे काही तोडायची गरज नाही. गुप्त झाले की मध्ये प्रकट झाले. जसे प्रकट झाले ती गवळण झोपलेली होती तिच्या पतीच्या जवळ. भगवान परमात्म्याने गवळणीची वेणी आणि पतीच्या दाढीची गाठ मारली. जशी गाठ मारली, गुप्त झाले, बाहेर निघाले आणि बाहेर निघाल्यानंतर पहाटेची वेळ झाली. नियमाप्रमाणे जशी गवळण उठायला लागली, जशी उठणार तशी दाढीला आणि वेणीला डोक्याला हिसका बसला आणि हिसका बसल्याबरोबर दोघही जण एकामेकांना म्हणतायत, काय झालं तुला आज तुला काय झालं? पती म्हणतोय, धांगडी मातलीस का? या वयात तुला हे कसं शोभतंय? ती म्हटले, अहो तुम्हालाच काय झालंय? तुम्हीच माझी वेणी का त्या ठिकाणी ओढताय? त्या ठिकाणी कोण आलं असेल? त्या रात्रीच्या अंधारामध्ये त्यांना असं वाटलं, मुंगूस तर आपल्यात घुसला नाही ना. म्हणून ती त्या ठिकाणी घाबरून म्हणायला लागली, आलेला आहे परंतु कोण? सुमुंग सुमुंग सुमुंग. तो म्हटला, अगं सुमुंग नाही, मुसुंग मुसुंग मुसुंग. त्यांना म्हणता येत नव्हतं की मुंगूस घुसलेला आहे महाराज. काय करावं? दोघांच्या हात एकामेकाला अंधारामध्ये लागतायत. पण नंतर लक्षात आलं, ना सुमुंग होता, ना मुसुंग होता, ना मुंगूस होता. त्या ठिकाणी कोणीच नाही. याने गाठ मारलेली आहे दाढीची आणि वेणीची. हा येऊन गेला, याने उद्योग केले. म्हणून त्या ठिकाणी ती गाठ जाळण्याचा, तोडण्याचा, कापण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु ती गाठ काही सुटली नाही, तुटली नाही. शेवटी बराच वेळ झाला, सूर्योदय झालेला आहे. आज काही घरातून बाहेर निघत नाही. अंगणामध्ये सगळेजण जमा झाले, विचार करत आहेत काय झालं असेल हिच्या घरी. म्हणून त्या ठिकाणी सगळेजण उभे राहिले, काही इलाज नव्हता. दरवाजा उघडला आणि रागारागात त्या ठिकाणी बोलता बोलता निघाली. जातेच एकदा आणि यशोदेला सांगते, बघ तुझ्या मुलाने काय केलेलं आहे. जसं त्या ठिकाणी ती गवळण रागारागात निघाली. निघाल्याबरोबर ती गवळण होती उंच आणि गवळी होता ठेंगणा. ती रागारागात निघाली. बिचाऱ्याच्या दाढीचे केस ओढले जात आहेत. ती रागारागात पुढे पळते आणि बिचारा दाढी त्या ठिकाणी वर करूनच मागे मागे पळतो. आणि जसे त्या ठिकाणी मा यशोदेच्या द्वारापर्यंत जाऊ लागले, मागून सगळे ग्वालबाल हुर्रे 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 करत करत मा यशोदेच्या द्वारापर्यंत आले. यशोदेला आवाज दिला, यशोदे बघ तुझ्या लालाने काय केलेलं आहे. याचा धिंगाणा किती सहन करायचा आम्ही. भगवान परमात्म्याचे कान धरले
आणि जसं समोर घेतलं मा यशोदा बोलायला लागल्या कान्हा सोड ही गाठ भगवंताने बोटाचा स्पर्श केल्याबरोबर गाठ सुट कारण ती भगवान परमात्म्याने बांधलेली होती सत्व रज उत्तम या त्रिगुण वेणीची गाठ भगवान परमात्म्याने जी विषयाशी बांधलेली होती कारण तिने चॅलेंज दिलेलं होतं ती गाठ भगवान परमात्म्याच्या हाताने सुटली आणि त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने तीनही गाठीतून मुक्त करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे भगवान परमात्म्याच्या अशा अनेक खोड्या अनेक लीला झालेल्या आहेत गवळणी म्हणताय सांग यशोदे आम्ही राहावं की जावं तूच सांग या गोकुळामध्ये राहायचं की गोकुळ सोडून जायचं त्यावेळेस म्हटले तुम्ही काही जाऊ नका मी यालाच बघते कारण फार उशीर झालेला आहे म्हणून त्या ठिकाणी मा यशोदेने काय केलं भगवान परमात्म्याला गायी चारण्यासाठी वनात पाठवलेलं आहे हातामध्ये काठी खांद्यावर कामडी दिली गोचरण करण्यासाठी वनामध्ये पाठवलेलं आहे सोबत न्याहारी दिलेली भगवान परमात्मा गोचरण करण्यासाठी वनात गेले गोचरण करतायत त्याही ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळलेले जेव्हा सगळे जण दमले थकले त्यावेळेस म्हणायला लागले कान्हा आता भूक लागलेली आहे ना आता थकलोय आपण खरोखर संसार करत असताना अनेक जन्मामध्ये ये जा करत असताना जीव विषयांमध्ये अटकून थकत असतो जेव्हा जीव थकतो त्यावेळेस त्याचा थकवा कशाने जाईल फक्त परमार्थानेच जाईल भगवान परमात्म्याच्या कृपेनेच जाईल म्हणून भगवान परमात्मा म्हटले काळजी करू नका जेही आपण भोजन आणलेलं आहे ना सोडा तुम्ही न्याहाऱ्या सगळे जण बसले न्याहारीची गाठ सोडलेली आहे आणलेले वस्त्र त्या ठिकाणी सोडले त्याच्यामध्ये जेवढेही पदार्थ होते सगळे एकत्र केले गेले त्याला काला म्हटलेला आहे तोच काला आमच्या साधू संतांनी वाळवंटामध्ये केलेला आहे काला म्हणजे काय आहे जीव शिव आत्मा आणि परमात्मा भक्त आणि भगवंत यांच्या मिलनाची लीला यांचं एकत्रीकरण म्हणजे काला आहे आणि तोच काला आपल्याला काल्याच्या कीर्तनाच्या माध्यमातून या ठिकाणी प्रसाद रूपाने प्राप्त होत असतो भगवदीय मिलन एकत्र झालं भक्त भगवंत जीव शिव आत्मा आणि परमात्मा कथेच्या कीर्तनाच्या श्रवणाने विषय विकार नाहीसे होऊन जेव्हा शुद्ध होतात त्यावेळेस भगवंताशी जेव्हा जीव एकरूप व्हायला लागतो खऱ्या अर्थाने तो काला होतो आणि असा काला अहोभाग्याने आपल्याला मिळणार आहे जो देवांनाही दुर्लभ आहे देवांनाही काला मिळालेला नाही देवांनाही म्हणावं लागलं उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दहीभात असा काला वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे वैकुंठामध्येही जो काला नाही तो या ठिकाणी या पृथ्वी तलावर आहे आणि अहोभाग्याने आपल्याला तो काला या ठिकाणी मिळणार आहे अगदी 2 मिनिटांमध्ये काल्याचा अभंग घेतला जाईल आणि त्याच्यानंतर काला वाटला जाईल त्याच्यानंतर महाप्रसादाची पंगत या ठिकाणी बसेल तत्पूर्वी या ठिकाणी ज्यांनी मला बोलवलं कार्यक्रमाचे आयोजक नियोजक संयोजक समस्त ग्रामस्थांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करते शिवपुराण कथारूपी सेवा आणि काल्याच्या कीर्तनाची सेवा त्यांनी माझ्याकडे दिली माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे या 7ही दिवसामध्ये योग्य असेल ते ज्ञानोबरायांची कृपा आहे जे चुकीचं अयोग्य असेल तो माझ्या बुद्धीचा दोष आहे म्हणून त्या ठिकाणी मोठ्या अंतःकरणाने क्षमा करावी पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करते सुंदर साऊंड सिस्टीम मंडप आहे त्यांचेही मी या ठिकाणी आभार व्यक्त करते ज्यांनी या 6ही 7 म्हणजे मागच्या 6ही दिवसामध्ये अन्नदानाची पंगत दिलेली आहे त्यांचेही मी मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करते या कार्यक्रमामध्ये कायिक वाचिक मानसिक सर्व प्रकारची सेवा धनरूपी तनरूपी मनानेही सेवा आपण केलेली आहे सगळ्यांनी एकत्र येऊन अशाच पद्धतीची सेवा तुमच्याकडून दरवेळेस जिवंत असेपर्यंत नव्हे तर तुमच्या पुढच्या पिढीकडूनही भगवान परमात्म्याने करून घ्यावी हीच उमा महेश्वराच्या चरणी मी प्रार्थना करते त्याचबरोबर या कार्यक्रमामध्ये जेवढेही गुणीजन गायक कलाकार आहेत त्यांचेही मी मनपूर्वक आभार व्यक्त करते आदरणीय किशोर महाराज असतील गोपाल महाराज असतील सर्व महाराज मंडळी सगळ्यांचे मी मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करते भालदार चोपदार या ठिकाणी आलेले आहेत महानलाही ते होते त्यांची सेवा या ठिकाणीही होती त्यांचेही मी आभार व्यक्त करते त्याचबरोबर विणेकरी बाबा त्यांचेही मी आभार व्यक्त करते मृदंगाचार्य उमेश महाराज वाघ त्यांचेही मी मनपूर्वक आभार व्यक्त करते गायनाची साथ करणारे सर्व गुणीजन आणि त्याचबरोबर पखवाज वादक अतिशय सुंदर त्यांनी साथ केली
त्यांचेही मी या ठिकाणी आभार व्यक्त करते. ज्यांच्या घरी मुक्काम होता पुनश्च एकदा मी त्यांचेही आभार या ठिकाणी व्यक्त करते. आपले संपूर्ण कथा आणि कीर्तन या आधी झालेल्या कथा, देवी भागवत असेल, शिवपुराण असेल, रामकथा असेल, भागवत कथा असेल, सर्व कथा महाराजांच्याही असतील, माझ्याही असतील, त्या कथासार आणि कीर्तन साधना या यूट्यूब चॅनलवर टाकल्या गेलेल्या आहेत. भविष्यात होणारे कथा कीर्तनही या चॅनलवर टाकले जातील. वेगवेगळ्या प्रकारचे सण उत्सव का साजरे केले जातात, सुसंस्कार संस्कृतीसाठी आपण काय केलं पाहिजे, आपल्या मुलांवर संस्कार घडवण्यासाठी काय केलं पाहिजे, कोणतं कार्य का केलं जातं, त्याच्या मागचं वैज्ञानिक पारमार्थिक कारण का कोणतं आहे, अशा प्रत्येक विषयांवर वेगवेगळ्या ठिकाणी वर्णन जेही केलं गेलेले आहे ते त्या ठिकाणी चॅनलवर टाकण्यात आलेलं आहे. म्हणून सगळ्यांनी कथासार आणि कीर्तन साधना फेसबुक पेज कथासारवर रोज होणारी कथेचे थोडे थोडे शॉर्ट रोज फेसबुक पेजवरही टाकले गेलेले आहेत. तुम्हाला बघता येईल, कथासार फेसबुक पेजवर टाकलं गेलेलं आहे. तुम्ही या चॅनलचा लाभ घेऊ शकता. पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मी या ठिकाणी व्यक्त करते. जर कोणाचं नाव राहिलं असेल तर कृपया क्षमा करावी. ज्ञानेश्वर